सर्वांना नमस्कार। आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रमुख माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री निखिल भुयाळ सर, अरोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब स्नेहल राऊत साहेब, मौदा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी मरस खोल्ले सर, विस्तार अधिकारी चामट मॅडम, भक्तवटी सर, या गावाचे सरपंच मॅडम, उपसरपंच साहेब, तसेच अरोली ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम, या केंद्राचे केंद्र प्रमुख, तसेच मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि मंचापुढे उपस्थित सर्व गावकरी, सहाय्यक शिक्षक, गावातील माजी विद्यार्थी संघाचे सगळे सहभागी आणि सर्व विद्यार्थी, सर्वांचे आजच्या या कार्यक्रम प्रसंगी कौतुक करते आणि अभिनंदन करते। मागच्या वर्षी आम्ही या कार्यक्रमाला पहिल्यांदा आलो। मी सर्व केंद्र प्रमुखांना इथे घेऊन आली होती की धुर्डे मॅडम यांचं काम जे आम्ही बघितलं होतं, तर इथून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा त्या मागचा उद्देश होता। मागच्या वर्षी देखील असेच बहुआयामी कार्यक्रम आपण म्हणजे मॅडमनी इथे आयोजित केले होते आणि या वर्षी हे सगळे कार्यक्रम आणखी पुढे गेलेले दिसून येत आहेत। यामध्ये विकास झालेला आणि सर्वांचा सहभाग वाढलेला दिसून येत आहे। मला वाटते यावर्षी माझी विद्यार्थी संघ जो जास्त प्रमाणात जुळून आलेले आहेत, माझे विद्यार्थी, ही खूप चांगली सुधारणा दिसून येत आहे। हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खरंच त्यांना खूप प्रेरणादायी ठरतील आणि भविष्यात विद्यार्थी कुठेही मागे राहणार नाही याचे हे आपण काय म्हणू त्याला बाळाचे पाय पाळण्यात दिसते त्यासारखं हे आताच दिसून येत आहे की धुर्डे मॅडमचे आणि जाधव सरांचे विद्यार्थी भविष्यात कुठेही कमी पडणार नाही। त्यांच्या जन्मजातच त्यांच्यामध्ये जे खेळाचे वृत्ती आणि ते गुण दिसून येत आहेत, त्यांच्यातील तो आत्मविश्वास आणि आता मॅडमनी आणि सरांनी जे उपक्रम सुरू केलेले आहेत त्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास, तर विद्यार्थी खरंच कुठेच कमी पडणार नाही हा विश्वास आम्हाला सुद्धा आपण दिलेला आहे। त्यासाठी मुख्याध्यापिका धुर्डे मॅडम आणि जाधव सर यांचे खरंच कौतुक करते आणि आपण सर्व गावकरी यांनी अगदी अपेक्षेप्रमाणे जो सर्व आपण त्यांना सहकार्य केलेले आहे, मागील वर्षीपासून आम्ही बघत आहोत, अशाच प्रकारचं सहकार्य आपण पुढेही नक्कीच कराल, यात भर पडेल। त्यासाठी आपलेही खूप खूप एक आभारच मानायला पाहिजे। आणि जसं आता याच्या भविष्यातील वाटचालीसाठी जे आपण व्यक्त केलेलं आहे की एक अभ्यासिका आपणास तयार करायची आहे आणि इथे 1 ते 5 वर्गात जे विद्यार्थी घडतील त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, कारण 6वी पासून पुढे 10वी 12वी आणि नंतर जे काही यांचं शिक्षण आहे त्यासाठी पण चांगल्या पद्धतीचं वातावरण, चांगली शाळा यांना उपलब्ध व्हावी, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। यांचा इथला बेस पक्का झाल्यानंतर पुढे देखील त्यांना चांगली शाळा मिळावी, त्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे। म्हणूनच 5व्या वर्गात नवोदय परीक्षा, प्रवेश परीक्षा होत असते, स्कॉलरशिप परीक्षा होत असते आणि विविध आणखी परीक्षा होत असतात। तर या नवोदय सारख्या परीक्षांमध्ये सगळेचे सगळे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सरळ चांगल्या शाळेत, म्हणजे कुठलीच आपली पुढच्या भविष्यातील शाळांबाबतीत काही हे न होता त्यांना चांगली शाळा उपलब्ध व्हावी अशा पद्धतीचं प्रयत्न इथे व्हावं आणि इथले विद्यार्थी नवोदय सारख्या परीक्षांना मॅक्झिमम विद्यार्थी सिलेक्ट व्हावे, एक अशी अपेक्षा करते। आणि जो आपण इथे अपेक्षा मांडलीच आहे की एक अभ्यासिका करू आणि
त्या दृष्टीने प्रयत्न करू. ह्या सगळ्या प्रयत्नांना, शिक्षणाच्या प्रयत्नाबरोबरच, मेहनतीबरोबरच पालकांचंही तेवढीच मेहनत आवश्यक असते. विद्यार्थी शाळेमध्ये जो काही शिकतो त्याचं बरोबर तो घरी गृहपाठ करतो काय, किंवा ह्या सगळ्या परीक्षांना जे आवश्यक आहे, घरून पालकांची त्यासाठी असलेले सहकार्य आणि विद्यार्थ्याला दिलेलं प्रोत्साहन आणि शाळेतून हे खूप आवश्यक आहे. तेव्हाच विद्यार्थी या 1 ते 4 वर्गात, 1 ते 5 वर्गातून खूप मोठी प्रेरणा घेऊन पुढे उत्तुंग भरारी मारू शकतील. यासाठी मी आपणास सर्वांना एक विनंती राहील की आपण जी आपली जिद्द आहे ही सोडू नये आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करावी आणि गावाने सर्वांनी सहकार्य करावे. आपण हे जे एवढं चांगलं सहकार्य आतापर्यंत केलं आहे आणि आपली जी वाटचाल सुरुवात केली ह्यासाठी आपले खूप कौतुक आहे आणि पुढे सुद्धा आपल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आहेत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपविते. मी आता पंचायत समिती मौदौन जिल्हा परिषदेला गेली तरी मॅडमनी आवर्जून बोलवलंच आणि यासाठी शिक्षणाधिकारी साहेब मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या तालुक्यात एखाद्या शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमात लाभलेले आहेत. ही पण एक मोठी गोष्ट झाली. त्यासाठी आणि हे घडलं धुर्डे मॅडममुळे, त्यामुळे त्यांचे पुन्हा आभार बोलवल्याबद्दल. थँक्यू.